हो तो किती पडलाय बॉल इथं पडलाय पायापाशी चाचूच्या. रिॲक्शन तर द्या, किती वेळ झाला व्हिडिओ करत्या ते बघा की. हे बघा दुसरी वेगळी चालतोय वेगळ्याच जगात. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कळलंच नसेल, मी फक्त शॉर्ट टाकले छोटे म्हणून म्हणलं पुढे बोलावं थोडंफार. तर सुट्टी झालेली आहे पोरांची, पोरं गेलेत शाळेतनं घरी, म्हटलं थोडंफार शूट करून टाकावं. माझ्याकडे दुसरी क्लिपच नव्हती. तर जी पहिली क्लिप होती ते माझे दीर आहेत, त्यांचा बड्डे होता 13 तारखेला भोगी दिवशी. तर भोगी दिवशीचं जास्त काही व्हिडिओ शूट करणं नव्हतं झालं, पण भैयाला मी गिफ्ट घेतलेलं, परफ्यूम घेतला होता, म्हणून मग म्हटलं त्यांना सरप्राईज देऊया. त्याने जेवत होते आणि त्याने दिवसभर घरात नव्हतेच, संध्याकाळी आलेले. मग संध्याकाळी त्यांनी जेवण करत होते, मग मी साईडला ठेवलेलं गिफ्ट. त्यांना कळतच नव्हतं, त्यांनी लक्षच नव्हतं दिलं. किती उशीर मी बघते की बघतील तरी पण नव्हते बघत. मग मी जाऊन त्यांना हे केलं की बघा. मग त्याने खुश झाले, छान वाटलं त्यांना. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मी संक्रांत दिवशीचं मी व्हिडिओ केला आहे. संक्रांत दिवशी मी रांगोळी काढलेली, तो एक दाखवला आहे थोडाफार रांगोळी कशी काढली. आणि नंतर आम्ही सगळे थोडाफार टायमिंग होता आमच्याकडे, मग आम्ही टी व्हीवर पोरं पोरी हे करत होते, गाणे म्हणत होते, ते नाही का रिलिक्स येत नाही का, मग ते लावून ते गाणे म्हणत होते, कांदे पोहे. तर आमच्या घरी असंच चालू असतं, धिंगाणा मस्ती. आणि तिकडं ती एक वेगळी जातू, तिला सावीला नेलपेंट लावत होती. तर आमचं असा होता 2 दिवसातला थोडासा छोटासा मेमरीज. आणि ते तुम्हाला मी दिलाय व्हिडिओ करून, म्हटलं तुम्हाला पण आवडेल. तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, कारण मकर संक्रांतचा आहे.